गुड आफ्टरनून मित्रांनो. आज आहे 13 डिसेंबर. हा माझा दुसरा व्हिडिओ आहे आज. मी उदय कुर्तकोटी हरणे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरीतून बोलतोय. हेडिंग वाचून तुम्हाला खूप आश्चर्य वाटली असेल. चांदी परत गडगडली. तर चांदी ही बऱ्यापैकी खाली आलेली आज. फिजिकलमध्ये मी म्हणतोय. आपल्याला शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर ह्याचा सगळ्याचा परिणाम होत असल्याकारणाने आपल्याला ETF याचा परिणाम दिसलेला नाही आहे. MCX भावामध्ये थोडी घसरण झालेली आहे. याचं कारण आपण बघणार आहोत आज, आणि यामुळे सोमवारी काय परिणाम होणार आहोत हे पण आपण आज बघणार आहोत. तर अमेरिकेमध्ये कॉमेक्स म्हणून आपल्या इथं जसं MCX आहे तसं अमेरिकेत कॉमेक्स बाजार आहे. तर ह्या बाजारात कसं होतं की कुणीही पेपरवरती चांदी विकत घेतली की त्याच्या इक्विव्हॅलंट चांदी ही बाजारात म्हणजे त्यांच्या व्होल्टमध्ये ठेवणं आवश्यक असतं. पण इथं गंमत अशी झाली आहे की कॉमेक्स एका महिन्यात 2 वेळा बंद पडलं. यावेळेस ॲक्च्युली बंद नाही पडलं, पण त्यांनी बंद पाडलं. त्याचं कारण मेनली हेच दिसतंय की त्यांच्याकडे डिलिव्हरी करायला फिजिकल चांदीच अवेलेबल नाही. हे मेजर कारण त्यांच्याकडे दिसतंय. त्यांनी काय केलं की चांदीचे रेट वाढत 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 गेले. तर स्वतः चांदी घेतली नाही आणि त्यांनी ट्रेडर्सना फसवलं म्हणजे कसं की चांदी वाढत जातीये म्हणल्यानंतर जे मोमेंटम कॅचअप करायचा प्रयत्न करतात असे जे ट्रेडर्स आहेत त्यांनी कॉमेक्सवरती फ्युचर्समध्ये चांदी विकत घेतलेली होती. आता ही विकत घेताना ट्रेडर्सकडे कॉमेक्समध्ये पैसे प्रचंड लागतात. म्हणजे $3 लाख लागतात. तर $3 लाख देणं हे शक्य नसतं. तर त्याच्याऐवजी तुम्हाला फक्त $12,000 मार्जिन भरून तुम्हाला ही खेळी खेळता येते की ज्या वाटे प्रचंड प्रॉफिट कमवता येतो. तर वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याकरता ही सगळी ट्रेडर्स मंडळी पुढं सरसावली की चांदी वाढतीच आहे, चला आपण वाहत्या गंगेत हात धुवून घेऊ आणि चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवू. आता ह्यांनी बहुतेक पेपरवर ट्रेड घेणाऱ्यांनी याच्यामध्ये मार्जिनवरती चांदी फ्युचर्समध्ये विकत घेतलेली होती. आता चांदी तर कॉमेक्समध्ये नाहीच आहे. तर डिलिव्हरी देणार कुठनं हा मोठा प्रश्न होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि एवढ्या वाढत्या भावात चांदी विकत घेणे ही कॉमेक्सला रिस्क वाटत होती. तर त्यामुळे कॉमेक्सने काय केलं, त्यांनी ह्या सगळ्यांना ट्रेडर्सना अडकवायचं ठरवलं. त्यांनी मार्जिन मनी $12,000 $18,000 केली. आता ज्यांनी एक पोझिशन घेतली आहे त्यांनी एक $6,000 भरणं हे काही फारसं जड नव्हतं. पण जे मोठमोठे ट्रेडर्स आहेत ते 1-2 अशी पोझिशन घेत नाही तर हजारात पोझिशन घेत असतात. तर हजारामध्ये $6,000 गुणिले समजा 1,000 पोझिशन्स असतील तर 1,000 गुणले $5,000 म्हणजे $50,00,000 झाले. म्हणजे 40-45 कोटी रुपये झाले. 45 कोटी रुपये झाले आपल्या भाषेत. तर एवढी मोठी रक्कम ही काही तासच कॉमेक्सनी दिलेले होते की एवढ्या तासात तुम्ही भरा, नाहीतर आम्ही तुमची पोझिशन कट करू. तर बहुसंख्य ट्रेडर्सना एवढी मोठी रक्कम काही तासात, म्हणजे मला वाटतं 2 का 3 तासांचा कालावधी दिलेला होता,
तेवढ्या कालावधीत भरणं शक्यच झालं नाही. त्याच्यामुळे कॉमेक्सनी सुखासुखी येईल त्या रेटला त्यांच्याकडची पोझिशन घेतलेली चांदी विकून टाकली. आता एकाच वेळेस एवढ्या ट्रेडर्सची चांदी विकली गेल्यामुळे भाव गडगडले. ह्याच्यामध्ये अजून बरेचसे लोक घाबरले आणि ज्यांनी मार्जिन मनीवरती ट्रेडिंग केलेलं नव्हतं, पूर्ण रक्कम भरली होती, त्यांनी आपले पैसे वाचवण्याकरता त्यांनी ही विक्रीचा मारा केला. आणि ह्या विक्रीच्या माऱ्यामुळे चांदी बऱ्यापैकी खाली आली कॉमिक्समध्ये, म्हणजे ऑन पेपर. पण फिजिकल मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं तर तेवढ्या मोठ्या प्रमाणावर खाली आलेली नाही, थोड्याफार प्रमाणावर खाली आलेली आहे. तरी साधारणतः आपल्या इथं चांदी ही 2,15,000 रुपयांपर्यंत 1 किलोला पोचलेली होती दुकानांमध्ये. तर ती आता खाली येऊन 1,93,000 1,94,000ला आज आलेली आहे. नाही म्हणलं तरी 21,000 रुपये म्हणजे 10% चांदी खाली आलेली आहे. आणि मी म्हणजे याच आठवड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुमच्याकडे सोन्या चांदीचे ETF असतील तर ते विका आणि फिजिकल सोनं विकत घ्या, हे मी सांगितलेलं होतं. पण आता परत परिस्थिती थोडीशी पालटलेली आहे की फिजिकल सोनं तुम्हाला विकत न घेता तुम्हाला फिजिकल चांदी विकत घ्यायची आहे, कारण ती विकत घेण्याच्या रेटला आली आहे. पण ही आज उद्या करायची गोष्ट नाही. सोमवारी मार्केट बघा, सोमवारी मार्केटमध्ये फिजिकलला किती रेट पडतोय हे बघा आणि कॉमिक्सवरती हा भाव कॉमिक्सवरती म्हणण्यापेक्षा इंटरनॅशनल मार्केटमध्ये भाव काय येतोय हे बघा आणि त्याच्यावरती आपल्याला ठरवता येईल की चांदी फिजिकली घ्यायची का नाही घ्यायची. बरं, हे जे घ्यायचं मी म्हणतोय हे सगळं पेपर ट्रेडवर घ्यायचं म्हणतोय. तुम्हाला जर फिजिकली घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करून मगच खरेदी विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे. माझ्या सांगण्यावरून नाही, माझं सांगणं चुकू शकतं. तर सोमवारी आपल्याला कळेल, त्यावेळेस मी परत एकदा आपल्याला सोमवारी अपडेट देईन. आणि तुम्ही जर का माझा सकाळचा व्हिडिओ पाहिलेला नसेल तर मी त्याच्यामध्ये एक मोठी अनाउन्समेंट केलेली आहे, ती जरूर वाचा, ती जरूर ऐका. आणि त्याच्यामध्ये मी शेअर मार्केटच्या संदर्भात तुम्हाला कुठेही मिळणार नाही अशी काही माहिती तुम्हाला दिलेली आहे, ती जरूर ऐका, तो व्हिडिओ जरूर बघा. धन्यवाद मित्रांनो. बाय, गुड डे, सी यू.